तर आमच्या घरचा आचार्य आज बदललेला आहे. आज आल्यात खळदकर काकू आणि खळदकर काकू आज स्वयंपाक करायला आईला मदत करतात. रुद्रच्या ॲन्युअल डेला मला जायचं होतं, पण त्यात तो पण म्हटला नका येऊ. रुद्र पण रडला, वनिता पण रडली, ज्यामुळे आनंद अश्रू आलं ते वाळूनच पण रडलं. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता करून घेऊयात नाश्ता, कारण एडिटिंगचा खूप लोड आहे. दुपारी जायचं आहे रुद्राच्या ॲन्युअल डेला. पूजा वगैरे झालेली. राहुल दादा बसलाय आपला निवांत, महाराजांची गाणी ऐकत, आणि आयोग साहेबांचं चाललंय खिचडी भात परताचा कार्यक्रम आणि साफसफाई. गुड मॉर्निंग म्हण सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कॅमेऱ्याकडे बघून म्हण गुड मॉर्निंग. हा. ही जरा केस जरा कलर केली तर बरी होती. ही केस आहेत ना, ही येत ना, ही केस आहेत ना, जरा कलर कर. कलर मध्येच बुडवते ऑइल पेंट मध्ये. कलर मध्ये डोकं आता तुझं ऑइल पेंट कायम स्वरूपी. कायमस्वरूपी. हा, एकच नंबर. वा, काय पर्याय काय. तर एक अशी सूचना द्यायची होती की जुना मोबाईल आपण ज्यावेळेस कुणाला विकतो तर त्यातला फेसबुक, इंस्टा, जीमेल सगळं लॉग आउट करा. कारण आता आमचा एक जवळचा मित्र म्हणता नाही येणार, पण ओळखीचा आहे माझ्या, आणि त्याचं फेसबुक बहुतेक झालं आहे हॅक, आणि त्याच्यावर टाकले भावपूर्ण श्रद्धांजली, त्याचा फोटो टाकून मी झालो शॉक. मग त्यामुळं आपण जेव्हा सेल करतो आपला मोबाईल तेव्हा जीमेल, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक हे सगळं लॉग आउट करून द्या जेव्हा मोबाईल आपण सेल करेल जुना, आणि काळजी घ्या, नाहीतर आता अवघड झालं असतं. मी शॉक झालो. पोरगं जास्ती पण नाही, 26-27 वर्षाचं आहे, आणि फोटो बघूनच चॅट झालं की हे कसं काय झालं एवढं आलं. तर काळजी घ्या मोबाईल विकताना. चला, तर मग आज पुन्हा जरा एडिटिंग करत बसूयात, कारण एडिटिंगचा जरा खूपच लोड आहे. तर चालू आहे आता एडिटिंग आहे. घेऊयात उरकून पटकन. आता पटकन तर नाही होणार, याला पण 2 तास तर सहज जाणार आहे. चलो. तर आमच्या घरचा आचार्य आज बदललेला आहे. आज आल्यात खळदकर काकू, आणि खळदकर काकू आज स्वयंपाक करायला आईला मदत करतात. आमच्या आईची एकच चांगली मैत्री आहे, ती म्हणजे खळदकर काकू, आणि आई म्हणते खळदकर बाई तिला, आणि म्हणतो काकू. तर काकू काय बनवते आज? छोले भटुरे. छोले भटोरे. दोघी मैत्रिणींनी ठरवून नियोजन केले की आज छोले भटोरे. मग काय बाकी गडबड? काय गडबड? काय गडबड नाही, निवांत. एकदम निवांत. कुठं कुठं जाऊन आले फिरून? राजस्थानला जाऊन आलो. तिकोटा लय मंदिर होते, त्याचे नाव पण नाही लक्षात राहत. लय मंदिरं फिरलेत काकू, लय. देव कंटाळले असतील, पण काकू काय कंटाळल्या नाही देवांना भेटायला. असं आपलं कर काकू. तर आता 2-3 तास एडिटिंग करून झाल्यानंतर आता खूप भूक लागली आहे. आता घेऊयात जेवून. जेवायला काय केलं काय माहिती, बघूयात. आणि रुद्राला सोडायचं तर स्कूलमध्ये, कारण त्याचा आज आहे ॲन्युअल डे. तर आता बघू कसा आपला हिरो डान्स करतोय, काय नाटक आहे का काय, बघू आता. काहीच माहिती नाही, त्यांनी पण सांगितलं नाही नेमकं आहे काय त्याचा परफॉर्मन्स. आणि एका पासवर 2च जण आहेत. आता बघू कोण जाणार आणि कोण थांबणार. तो असला जेवायला आहे बाबा. कोणाचा फोन आहे? हां. रुद्र निघला आता ॲन्युअल डेसाठी. खूप छान असे त्याला ड्रेस भेटलेला आहे स्कूलमधनं. आता सर्वांचे असे वेगवेगळ्या कलरचे आहेत. तर ये चला सोडून येऊ रुद्राला. तर रुद्राच्या ॲन्युअल डेला मला जायचं होतं, पण पासवर 2 जणांनाच एंट्री असल्यामुळं मी तर कॅन्सल केलं जायचं. मग आईला आणि वनिताला पाठवलं, म्हटलं तुम्ही जावा, व्हिडिओ आल्यावर व्हिडिओज बघेलच. मग मी काय करता, 2 जणांचीच एंट्री येतात, मग आपण कसे 3 जण जाणार. म्हटलं जाऊ दे, मग नको जायला. मग चला आता घेऊन येऊ त्यांना जाऊन. आता रुद्र आलेला आहे घरी. आता भरपूर एन्जॉय डान्स केल्यामुळे त्याचं डोकं दुखतंय. तरी 2 वेपरचे पुढे, 2 चिलीमिलीचे पुढे हाणलेत त्यांनी अर्ध्या तासामध्ये. तरी त्याला कसं तरी होतंय, डोकं दुखतंय त्याचं. आता का त्याला कसं तरी होतंय काय माहिती. काय होतंय तुला नक्की? काय होतंय? काय होतंय सांग. मला काय सांगायचं मी ती सांगितली व्हिडिओमध्ये. तुला काय सांगायचं आहे का? त्याला काय नाही सांगायचं, त्याला काय वाटलंच नाही, त्यामुळे त्याला काय सांगायचं नाही. आता मस्तपैकी वनिता आमच्यासाठी मॅगी करणार आहे.
मॅगी खायची नव्हती खरं तर मला, पण आता म्हटलं जाऊ दे कर आता, भूक खूप लागली होती आणि काही एडिटिंगची कामं काही उरकत नाही आता लवकर, जेव्हा व्हायचं तेव्हा ते होणार आहे. चला करत राहू आता हे काम कम्प्लीट, मग खाऊ मॅगी. तर मस्तपैकी अशी गरम गरम आणि त्याने मला मॅगी करून दिलेली आहे. हा ठेव नाही तुला काय होतं, तर मॅगी खाऊन गरम गरम. तर आज होता निवांत वेळ, मग मी आणि रुद्र बसलो आपल्या टॅबवर गेम खेळत. रुद्र मला दाखवत बसलाय कुठल्या कुठल्या गेम येत आणि काय काय फुल मस्तीमध्ये. आणि रुद्र रडला पण जरा, त्याचं कारण नंतर आम्ही तुम्हाला सांगू कधीतरी निवांत. आनंद अश्रू आले, रुद्र पण रडला, वनिता पण रडली, ज्यामुळे आनंद अश्रू आले ते बाळूनच पण रडलं. तर चला खेळत बसतो आम्ही गेम. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. शुभरात्री, गुड नाईट, धन्यवाद.